त्याचं नाव आहे ध्यान योग. तर सुरुवातीपासून आपण बघतोय की अर्जुनाची परिस्थिती कशी आहे की जसं एखादं हुक अडकतं की नाही कुठेतरी, तसा संशय आहे त्याला की कर्म करणे की संन्यास घेणे. तर भगवंत काय करतात, वेगवेगळ्या अँगलनी तो संशय काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण बघतोय ना, एखादा कुठेतरी हुक अडकल्यानंतर आपण काय करतो, ते काढायला वेगवेगळ्या अँगलनी ते ओढतो ती. तर आज तिसऱ्या अध्यायात पण तसाच एक प्रश्न विचारला होता कोणी अर्जुनाने. तर आपण कर्मयोग बघितला, सकाम कर्म, निष्काम कर्मयोग काय. अशाच प्रकारे ध्यानयोग, म्हणजे या अध्यायात आपण बघणार आहोत ध्यानयोगाद्वारे कशा प्रकारे व्यक्ती साक्षात्काराचा जो दुसरा टप्पा आहे, म्हणजे परमात्मा रूपी साक्षात्कार कसा योगी प्राप्त करू शकतो, त्याबद्दल भगवंत सांगणार आहोत. म्हणजे आपण बघितलं की परमसत्याचे 3 अवस्था आहेत, ब्रह्मज्योती, परमात्मा आणि स्वयं भगवान. तसंच आध्यात्मिक जे योगी आहेत त्यांच्या तपस्या, म्हणजे त्यांची जी तपस्या असते त्याच्या 3 पद्धती, म्हणजे ज्ञानयोग आपण बघितला दुसऱ्या अध्यायात. सांख्ययोग त्याला म्हणतात, सांख्ययोग की पृथक्करणात्मक जे आपण अभ्यास करतात ते कुठपर्यंत येऊ शकतात. भ्रमण, पहिली जी अवस्था आहे भगवंतांची, जी ब्रह्मज्योती आहे, की ते ज्ञान काय प्राप्त करतात की या भौतिक जगात कुठल्याच प्रकारे आनंद नाही आहे, आणि या ब्रह्मांडाच्या बाहेर गेल्यानंतर जी शांती आहे, जे त्रिगुणात्मक ताप नाही आहे, ते प्राप्त करतात ज्ञानाद्वारे. विषय वस्तू काही आनंद नाही आहे. आता ध्यानयोग हा दुसरा टप्पा आहे, जिथे योगी हा इंद्रिय संयम, मन संयम करून परमात्मा रूपी दुसरा जो भगवंतांचा आत्मसाक्षात्काराचा जो परमसत्याचा जो दुसरी अवस्था आहे, त्यावर तो काय करतोय, ध्यान करून साक्षात्कार प्राप्त करतो. आणि नंतर आपण बघणार 7व्या नंतर भक्तियोग. भगवंत जास्त 12व्या अध्यायानंतर सांगतात, म्हणजे मधला जो भाग आहे 7 ते 12, त्यात भक्तियोगाबद्दल जास्त माहिती. तर त्यात आपण बघणार आहोत की परमसत्याचा जो साक्षात्कार पुरुष भगवंत आहेत, त्यांना त्यांची भक्तिमय सेवा करून कसं काय आपण भगवतधामात, गोलोकधामात प्रवेश मिळू शकतो. तर योग शिडी जी आपण बघितली त्यात आपण त्याची मेन हे बघितलं लिहिलेलं आहे. हे जाणणं महत्वाचं आहे. बेसिकली भक्तिशास्त्री नंतर आपल्याला सतत जे प्रिन्सिपल्स, तत्व लक्षात राहणे खूप आवश्यक आहे. डिटेल्स लक्षात नाही राहणार नाही, पण तत्व महत्वाचे. की ब्रह्मज्योती ही प्राप्त करण्यासाठी लोक काय करतात, ज्ञानयोगाद्वारे परमात्मा रूपी आणि भगवान भक्तियोग. तर सुरुवातीचा जो 1 ते 4 जे श्लोक आहे ध्यानयोगात, त्याबद्दल त्यात काय सांगण्यात आलेलं आहे की या अवस्थांमध्ये पण म्हणजे या पद्धतीत पण 2 अवस्था येतात. की एक नवसाधक आहे, तो काय करतोय, बेसिक जे नियम आहेत, नियम हे पालन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला ते त्याच्या दैनंदिन जीवनात त्याचे जे इंद्रिय आहेत, त्याच्या इंद्रिय आणि मन त्याच्या नियंत्रणात नाही आहे. मन आणि इंद्रिय त्याला इकडे तिकडे पळवत आहे, त्याला म्हणतात नवसाध. पण तो काय करतोय, ती पद्धत त्याने स्वीकारली आहे आणि तो कठोर परिश्रम करतोय. त्याला
त्या अवस्थेला काय म्हणतात का योगारुरुक्षु असं म्हणतात अवस्था, की जिथे व्यक्ती हा काय करतोय, प्रयत्न करतोय. 1 ते 4 आपण श्लोक म्हणूया. श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निराग्निर्न चाक्रियः यं संन्यासम् इति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डवः न हि संन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदुच्यते. तर परत हाच मुद्दा आला आहे. भगवंत काय म्हणतात की जो व्यक्ती आपल्या कर्मफळावर आसक्त नसून फक्त कर्तव्य म्हणून एक आपलं कर्म करतोय, तो ऍक्च्युली योगी आहे आणि संन्यासी. ज्याने फक्त आपले सर्व कर्म सोडून दिलेले, त्यांना कुठल्याच प्रकारे कार्यशील नाही आहे तो, आणि नुसता ड्रेस वगैरे ड्रेस परिधान करून तो संन्यासी होत नाही. हा पहिला त्यांचा मुद्दा की संन्यासी म्हणजे अजून आता सध्या या कलियुगात आपण करत नाही, पण पूर्वी जे गुरुकुल मध्ये जे ब्रह्मचारी होते किंवा संन्यासी असतात, यांना काय म्हणतात त्याला, वैराग्य धारण केलेल्या व्यक्तीला अग्निहोत्र हे यज्ञ वगैरे अशी करणे हे बाध्य होतं. तर हे सर्व न करता जो कुठलाच कर्म करत नाही तो योगी आणि संन्यासी होऊ शकत नाही. भगवंत काय म्हणतात आहे की एखादा व्यक्ती म्हणजे कर्मी, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो मटेरियलिस्ट, एखादा कर्मी सारखाच म्हणजे पॅशनेट, म्हणजे रजोगुणात वाटेल की हा एवढंच कार्य करत आहे, पण त्याची आसक्ती त्या कर्मफळात नसेल किंवा त्या कार्यात नसेल, तर तो ऍक्च्युली योगी आहे आणि संन्यासी आहे. कारण मेन मुद्दा काय इथे आपण बघतोय की फळाला आसक्त राहणे हा मेन मुद्दा दर्शवतो की हा व्यक्ती संन्यासी योगी आहे की नाही. बाह्यरित्या नाही, बाह्यरित्या तो कसाही दिसेल. बाह्यरित्या एखादा व्यक्ती असेल तो काहीच करत नाहीये, त्याला तुम्ही संन्यासी म्हणाल का? नाही, त्याने काही कर्म करायला हवे. तर बेसिकली अष्टांग योग आपण जो ध्यान योग बघतोय, त्याचा उद्देश काय आहे? मन आणि इंद्रिय संयमित करणे हा मेन उद्देश आहे. पण जवळपास पहिल्याच श्लोकाच्या तात्पर्यापासून सुरू करतात की ही जी पद्धत आहे ध्यान योग, अष्टांग योग, ही पद्धत कलियुगासाठी नाही आहे, व्यावहारिक नाही आहे. कारण बरेचसे कारण आपण बघणार आहोत. तर ह्या ही जी अष्टांग योग पद्धत आहे, त्यात जो नवसाधक आहे याला काय साधन आहे, म्हणजे नवसाधक व्यक्ती आहे त्याला कर्म हे साधन आहे. कारण त्याला काय, त्याची पूर्णरित्या त्याचे मन आणि इंद्रिय जे आहेत हे नियंत्रित असल्या कारणाने तो काय विचलित होत राहील. त्यासाठी अनासक्त होऊन कर्म करणे आवश्यक आहे. आणि नंतर काही कालांतराने काय करतोय तो आसक्त होत नाही कुठल्या गोष्टीत, मग त्याची मन आणि इंद्रिय आपोआपच काय होतील, नियंत्रित होतील आणि तो योगारूढ अवस्थेत येतील. तर आता बेसिकली वेगवेगळे जे आचार्य ते त्यांचं म्हणणं काय की ही अवस्था कशी काय येते, म्हणजे कुठली अवस्था, योगारूढ अवस्था कुठल्या स्तरावरून चालू होते याबद्दल बघणार. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी प्रगतीचा हा स्तर आहे. पण आता काही जण म्हणतात की ध्यान अवस्थेपासूनच योगारूढ अवस्था चालू होत, ध्यान स्तरावर योगारूढ चालू होतं, तोपर्यंत योगारुरुक्षु अवस्था आहे. तर आपल्याला एक प्रश्न येईल की योगारूढ आणि योगारुरुक्षु हे काय आहे एक्झॅक्टली. तर अष्टांग योग म्हणजे जनरली काय आहे, यम, नियम, नंतर आसन,
प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर व्यक्ती सुरुवातीला काय करतो, डूज अँड डोंट त्याला असतात, हे करू नको, हे करा, हे करू नको, याच्यातच तो चालू आहे. नंतर आसन म्हणजे ही व्यवस्थित बसण्याची पद्धत की जिथून आपण ऍक्च्युअली योग चालू करतोय, त्याचा विविध आसन करावं लागते. प्रत्याहार आपण बघणार, प्रत्याहार एक्झॅक्टली काय. तर ध्यान जेव्हा करायला तो प्रावीण्य मिळत होतो, ध्यान लागतंय, तिथून योगारूढ अवस्था चालू आहे. काही लोक म्हणतात धारणापासून चालू आहे, ठीक आहे, पण बेसिकली इथून व्यक्ती काय प्रगत जास्त होतो. तर बेसिकली योग म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. योग म्हणजे ही भगवंतांशी संबंध जोडण्याची पद्धत, याला म्हणतात योग. त्याला ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग यांनी सगळ्यांनी काय करतात, बेसिकली काय करतो आपण, विषयापासून संबंध जोडून भगवंतांशी संबंध जोडतात, त्याला म्हणतात योग. त्याचे विविध प्रकार आपण दुसऱ्या अध्यायात बघितला. ज्ञानयोगी ज्ञान मार्गाने भगवंतांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात आहे, आणि हे जे अष्टांग योग आहेत ते काय करतात आहे, ध्यान मार्गाने. तर आसनानंतर काय करायचंय, की हा जो व्यक्ती काय करतोय, प्रत्याहार म्हणजे बुद्धी प्रगत करून तो कठोरपणे सर्व इंद्रियांची जी इंद्रिय तृप्तीचे जे कार्य आहे त्याला तो काय करतो, लय करतो. लय करायला काय म्हणतो आपण, थांबवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्याहार, आहार म्हणजे काय आपण घेतोय तो प्रत्याहार, रोखणे. तो काय करतोय बुद्धीद्वारे. जसा एखादा लहान मुलगा आहे आणि आग आहे, म्हणजे तिथे काहीतरी जळत आहे, तर तो त्याला काही माहित नाही, त्याला हात घालेल की नाही, आणि त्याला तटका लागेल. पण आपल्याला बुद्धी आहे की पूर्वी आपल्याला हात जळालेला आहे, की नाही, आपण काय करू, त्यात तो हात नाही घालणार. तर तसं बुद्धीद्वारे की या अनेक प्रकारे मी प्रयत्न केल्यानंतरही मला इंद्रिय विषय भोगापासून कुठल्याच प्रकारचा शाश्वत आनंद मिळाला नाहीये, अशा प्रकारे तो काय करतो, इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा हायर स्टेज काय होईल भक्तियोगात. भक्तियोगात आपण काय करतो की नेहमी आपण बघितलंय की इथे आपण जो प्रयत्न करतो की स्वतः जरी आपलं हे शरीर शाश्वत नसेल तरी यात हे जे आपले इंद्रिय आहेत त्यांनी आपण काय करतो, आपली भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात. तर आपली स्वरूप स्थिती जी सेवक म्हणून आहे ती प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर त्याला म्हणतात भक्ती. की जाणणे की शास्त्रांद्वारे, आचार्यांद्वारे, गुरूंद्वारे की आपली स्वरूप स्थिती एक आहे, एक सेवक म्हणून आहे. सेवक म्हणजे सदैव सेवा करणे भगवंतांची, याचा प्रयत्न करणे, म्हणून त्याला म्हणतात भक्तियोग. तर हे जे ध्यानयोगी काय करतात आहे, स्वतः एका ठिकाणी बसून प्रयत्न करतात की मन आणि इंद्रिय हे आपले जे इंद्रिय तृप्तींचे जे कार्य आहे त्यांचं शमन झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यात मन रमलं नाही पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करतात. आणि भक्तियोगी काय करतात आहे, याचा प्रयत्न करत नाही आहे, प्रत्यक्षरित्या काय करतात आहे, ते सेवा करतात आहे. त्यामुळे काय करतात, ऑटोमॅटिक जी इंद्रिय तृप्तीची इच्छाच नाही येत आहे. कारण काय, आयडल माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, म्हणजे त्याला म्हणत असतं की नुसता रिकामा बसलेला असेल व्यक्ती तर काय करेल, तो नुसते डिस्ट्रॅक्शनचे कामं करणार, हो की नाही. तसंच
जरी आपण एका ठिकाणी बसलो, म्हणजे पूर्वी सत्ययुगात लोकांचा जो आयु होता तो 10,000 वर्ष, बरेच वर्ष जगायचा तो. त्यामुळे त्यांना हे, आणि बरेच आजूबाजूला जी परिस्थिती होती ती अनुकूल होती, त्यामुळे त्यांचं मन हे शांत राहण्याला ते अनुकूल परिस्थिती होती. सध्या काय आपलं आयुष कमी झालेलं, आणि परिस्थिती अशी आहे की मन हे 1 मिनिट पण एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. ओके, तर त्यानुसार भक्ती काय करतो, प्रत्यक्ष रित्या तो काय करतो, सर्व इंद्रियांना भक्तीमध्ये लावतो. तर त्यामुळे त्याला तो कृत्रिमरित्या ते शमन करण्याचा प्रयत्न म्हणजे करावा लागत नाही. जे त्यांना करतात ते ध्यान करतात आहे, पण काय करतात, प्रलोभन आल्यानंतर ते बळी पडतात. होय की नाही? अर्थात आपल्याला पण व्यवस्थितरित्या आपण ध्यान केलं हे करायला हवं, पण त्यांना काय करतात, ते स्वतःवरच अवलंबून आहे. स्वतःवर अवलंबून आहे, त्यांना दुसरीकडनं कुठेच मदत मिळत नाही आहे. पण आपल्याला काय मिळतं, वेळोवेळी आपल्याला श्रवणाने कोणी सांगताय, आणि भगवंत पण अशा स्वतःहून परमात्मा रूपी आपल्याला ज्ञान देत असतात. तर हे व्यवस्थित आहे, हे वाईट आहे त्यानुसार. तर अशा प्रकारे प्रभुपाद काय सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम आहे ज्ञानयोगाद्वारे, ज्ञानयोगापेक्षा पण. जरी आपण बघितलं की हे तिन्ही ब्रह्मज्योती, परमात्मा आणि भगवान हे एकच अवस्था आहे, पण त्यात काय प्रगतावस्था कुठली आहे, भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करा. आपण पुढे पासून बघू की यात मेन अडथळा कुठला येतो ध्यानयोगात. सगळ्यात म्हणजे इव्हन भक्तियोगात, पण ध्यानयोगात उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मेव हि आत्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मना बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मेनात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत् जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तुक्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट आश्मकाञ्चन सुहृन् मित्रारि उदासीनं मध्यस्थं श्रेष्ठ बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तर योग साधनेत मन काबीज करणे हे सगळ्यात आवश्यक आहे. की मनाला आपण समजा काबीज केलं तर ते सतत आपला मित्रासारखं आपल्याला वागेल, म्हणजे मित्रासारखं आपल्याशी वागेल, नाहीतर काय एक्झॅक्टली शत्रूसारखं वागेल. तर शास्त्रात एक चांगला श्लोक आहे की आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुर् विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रिय मनोयुक्तं भोक्तेति आहुर मनीषिणः. कठोपनिषद मध्ये हा श्लोक आहे. त्यात काय सांगितलं आहे, आपल्या शरीराची तुलना केलेली आहे एका रथाशी, की हा जो प्रवासी आहे जो कोण आहे, आत्मा. हा प्रवासी बसलेला रथात, आणि रथ हे शरीर आहे, आणि बुद्धी हा जो सारथी आहे, आणि इंद्रिय जे घोडे आहेत ते इंद्रिय. तर जेव्हा रथ हा जो चांगल्या रोडने जातो, एक्सप्रेस हायवेने, तेव्हा काय होतं, जो प्रवासी आहे तो आनंदी असतो, काही त्याला शॉक नाही लागत, आहे की नाही. पण जेव्हा घोडे इतर विषयांवर आकर्षित होऊन वेगळ्या दिशेने जायला लागतात, तेव्हा काय होतं, प्रवासाला दुःख भोगावं लागतं. तर सुख आणि दुःख हे कशावर अवलंबून आहे, जे इंद्रिय आहेत हे व्यवस्थित ठिकाणी त्यांना कार्य मिळणे, हो की नाही. व्यवस्थित रस्त्यावर तर प्रवासी सुखी आहे, पण इकडे तिकडे गेला तर काय होईल, त्याला उबडधोबड रस्त्यावर काय होईल, त्याला त्रास होईल. हे वारंवार झाल्यानंतर काय होतं, याचा अर्थ काय,
जो हा जो सारथी आहे तो व्यवस्थित घोड्यांवर नियंत्रण ठेवत नाही आहे, नाहीतर तो काय करेल, त्याला ओढणार आणि परत त्या हायवेवर आणेल, हे की नाही. हे वारंवार समजा झाल्यावर काय होतं, घोड्यांना सवय लागते की नाही हायवेवर नाही, ओबडधोबड रस्त्यावर चालायचं. तर एकदा तो त्या मार्गावर बराच आतमध्ये गेला की त्याला परत हायवेवर आणणं खूप मुश्किल होतं, हो की नाही. त्याला खूप ताकद लागेल. तशी अवस्था झालेली आहे आपली, हो की नाही. की जरी आपल्याला आता बौद्धिकरित्या माहीत पडलं की अरे आपली परिस्थिती काय, की भक्तियोग संपूर्णपणे 100% पालन केल्यानंतर आपण सुखी होऊ आणि याच जन्मात आपण गोलोकधाम म्हणजे भगवतधामी जाऊ शकतो, हो की नाही. पण जरी आपली परिस्थिती कशी आहे की आपला शरीररूपी जो रथ आहे तो भयानक आतमध्ये गेलेला आहे, त्याला तो हायवे दिसलेला आहे, मार्ग दिसला की या दिशेला आहे, किंवा काहीतरी आपण आपला प्रवास त्या दिशेने चालू केलेला आहे, कधीतरी येतोय, पण आपले घोडे काय करतात आहे, परत त्या रस्त्यातून दुसरीकडे जातात, म्हणजे तो मार्ग पकडलेला नाही. म्हणण्याचा अर्थ काय, तर परिस्थिती अशी झालेली आहे की मन म्हणजे मनाला जो काबू करणारा आहे हा बुद्धी ही प्रबळ करणे आवश्यक आहे. तर त्यासाठी 2 श्लोक जे सांगितलेले आहे की हा जो मन आहे याला काय करणे आहे, सतत चांगल्या मार्गावर येण्यासाठी. म्हणजे हे इंद्रिय जे आहेत हे ॲक्च्युली काहीच करू शकत नाही जर त्याला काय म्हणू आपण, रेंजला काय म्हणू, लगाम जो ओढणारा जो ताकदवर असेल तर ते घोडे एकदमच स्तब्ध राहते. चाबूक मारल्यावर पळायला लागते, धरल्यावर थांबते, ओके. तर त्यासाठी पूर्णपणे योग्याने काय करायला पाहिजे, या मनाचा पूर्णपणे उपयोग करायला पाहिजे की ज्याची अधोगती नाही झाली पाहिजे आपली. अलग, कारण एक सवय लागलेली आहे. बुद्धी ही निष्क्रिय आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे काय करेल, निष्क्रिय इन द सेन्स त्याच्याकडे डाटा आहे. डाटा म्हणजे की हे झाल्यावर हे होतं, तो स्वतः काही करू शकत नाही. पण मन काय करत आहे, हे ॲक्च्युली रथ चालवत आहे अलग इंद्रियांद्वारे. इंद्रिय प्रत्यक्ष गुलाम आहेत याचे, मनाचे. तर जेव्हा मन हे ठरवेल की नाही हे चांगलं आहे, म्हणजे भक्ती चांगली आहे, तेव्हाच गाडी व्यवस्थित चालेल. त्यासाठी बुद्धी प्रबळ असणे चालू आहे, व्यवस्थित पाहिजे. त्याचा अर्थ बुद्धी सतत आपल्याला सांगत राहील की अरे तुझं पोट भरलंय, आता खाऊ नको, अजीर्ण होईल, हे सांगत राहणार. पण तो असं तुम्हाला पकडून नाही ठेवणार की हातच नाही जाणार. पण मन काय होणार, नाही हा आता मिळणार नाही मला गुलाबजाम, आजच म्हणलेलं आहे, परत 1 महिना थांब, अजून 2 अलग. जेव्हा बुद्धी एवढी प्रबळ होते की मागच्या वेळेस जेव्हा अजीर्ण झालं होतं तेव्हा मला खूप त्रास झाला होता, आणि मनाला कंट्रोल की नाही खाऊ देणार नाही, समजलं. त्यानुसार इंद्रिय हे जे आहेत हे कंट्रोलमध्ये राहतात, नियंत्रित राहतात. तर सर्व जो ॲक्टिव्ह मन आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी बुद्धी ही खूपच प्रबळ पाहिजे. तेव्हा पुढे ही मित्र बनेल. आता काय झालेला आहे, तो शत्रूच आहे. तो म्हणजे बुद्धीला ऐकतच नाही. कधी काही लोक म्हणतात ना की विसरून जातात ते की मागे काय झालं होतं, हॉस्पिटलाइज झालं होतं मी, तरी ते पुन्हा तेच करतात अलग. तर म्हणून याच्यावर खूप भर दिलेला आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे सर्व आपल्या पूर्वीच्या सर्व जे योगी साधू, त्याला काय म्हणतात आपले मराठीत काय म्हणतात आपले संतांनी म्हटलेलं आहे की मन हे याचं कारण आहे, आपल्या बंधनाचं कारण आहे मन आहे. त्या मनाला काय करायचं आहे, आपल्याला परत रिकंडिशनिंग करायचं आहे. रिकंडिशनिंगला म्हणतात आहे की एकदा एखादी गोष्ट आपण बांधतो, त्याला काय करू, दोऱ्याने बांधत गेल्यानंतर तो एकदम प्रबळ होतो. तर आता काय, तो दोरा म्हणजे त्याला रिवाइंड, तर तो दोरा काढायचा जातो, रिकंडिशनिंग करायची त्याला. त्या मनाला परत सांगायचं की जे तू केलं होतं या भौतिक जगात आल्यानंतर ते सर्व काय आता ते काढायचं. म्हणजे मला हे नको आहे, या सर्व इच्छा नको आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ही बुद्धी प्रबळ करणे आवश्यक आहे. तर बेसिकली
आपल्याला एक अहंकार आणि बुद्धी आणि मन हे जे हे तिघं मिळून जे आपलं सूक्ष्म शरीर बनत आहे, त्यात हा जो अहंकार आहे हा काय आहे, हा दिसत नाही आहे. अहंकार हा कधी अहंकार आपल्याला दिसतो का? म्हणजे म्हणत होते इन द सेन्स काहीच दिसत नाही आपल्याला, पण अहंकाराला आपण शोधू शकत नाही. आपण म्हणतो मी अहंकार कुठे, मला कोणी म्हणलं अहंकार नाही, पण थोडा त्याचा इन्सल्ट करा लगेच त्याचा माहित, त्याच्या कार्यानुसार आपल्याला माहित पडते की याला काय अहंकार, आता याला अहंकाराला ठेच बोलतात, हे की नाही. तर जेव्हा सर्वात प्रथम जेव्हा आपण काय केलेलं आहे की भगवंतांचं अस्तित्व नाकारलेलं आहे, की भगवंत आमचे स्वामी ते नाकारलं आहे, त्या क्षणी हा मिथ्या अहंकार आपल्याला इथे आणलेला आहे. आणि त्याने काय केलेला, या मनाची मैत्री केलेली आहे. तर मेन मिथ्या अहंकाराचं कार्य काय आहे, त्या भौतिक जगावर काय प्रभुत्व गाजवणे, की कृष्ण नाही मी. आता त्याला काहीतरी कोणीतरी हवं की नाही, काय आपलं इच्छा पूर्ण करायचं कोण हवं. तो काय करतो, या पूर्ण शरीराचा जो सूक्ष्म शरीरात सर्वात कार्यशील गुण आहे तो मन आहे, त्याच्याशी मैत्री केली. आणि बुद्धी ही काय करते, बुद्धी ही एकदा दूषित झाली की ती काहीच करत नाही, ती आहे नाही त्याला काही फरक नाही पडत आहे. मन आणि अहंकार यांचं चाललंय गाडी, आणि ती पूर्ण शरीर, जसं आपण बघतो की काही जण दारू वगैरे पिऊन गटारात वगैरे पडलेले आहेत. तर अशा यांचे काय की बुद्धीचा वारंवार ते जात, म्हणजे रोज 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 पण करून त्यांची हे नाही की अशा प्रकारे मी कसा प्रगती करेल. तर तशी बुद्धी म्हणजे दूषित बुद्धी आहे. पण हळूवारपणे जेव्हा आपण सत्संगात येतो किंवा पुस्तकं वाचतो, तेव्हा ज्ञान वाढतं, तेव्हा काय होतं, या अहंकाराला माहीत पडतं की अरे हा माझं जे कार्य आहे याला हा अडथळा आणून राहिला. तर मग मन काय करतं, प्रत्येक जसं आपण जप करायला बसलो तर जप करतानाच आपल्याला सर्व सतत म्हणजे आपले बाकीचे भौतिक गोष्टी आठवतात, आहे की नाही. एक आपले चैतन्य चरण प्रभू आहेत, हे खूप चांगले लेखक आहेत. ते म्हणाले की हा जे मन आहे हे म्हणजे कोणाला सोडत नाही. एखादा बुद्धिमान व्यक्ती पण असेल ना, तर त्यालाही म्हणजे मोह जात किंवा त्याला भक्तीतून दुसऱ्या मार्गावर आणणे, कसे आणणे याच्यावर माया नेहमी कार्यशील असते. की आपण बघू की जप करताना काय विचार यावे, तर काहीही विचार येतात. तर एकदा ते बसले होते जप करताना, ते म्हणे की जनरली काय विचित्र विचार येतील. तर त्यांना एक व्यक्ती दिसला, तर बरेच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच 6 महिन्यानंतर भेटला वगैरे. जप करताना त्यांना आठवलं की अरे यांनी माझ्याकडनं 50 रुपये घेतले होते. ते शुल्लक आहे, म्हणजे काही त्याचं काही कारण नाही, म्हणजे ते विसरले आणि ते मिळाले तरी काही होणार नाही. पण ते म्हणतात की देव पूर्ण जपभर तो मन काय करतात 50 रुपये का दिले नसतील, मुद्दाम दिले नसतील की त्याच्याकडे नाहीच आहे. म्हणजे त्याच्यावर चर्चा करत 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 मन काय करतं, जॉब करू नको, बाकी सगळे करत राहा. की त्याच्यावर सगळं अनालिसिस पृथक्करणामध्ये चालेल की याने दिले, याच्याकडे आहेत का नक्की, आहेत तरी हा कंजूसाला देत नाहीये, किंवा खरंच गरीब असेल, जाऊ दे म्हणतो मला नको आहे, पण असते तर मी काहीतरी घेतलं असतं. म्हणजे ह्याचं चाललं तोपर्यंत 16 माळ झाल्या तुमच्या. हे असं मन आपल्याला काय करतं, पूर्वीचे जो पूर्ण तो साठा आहे म्हणजे तो याच्याकडनं आणतो, बुद्धीकडनं मिळवायचा प्रयत्न करतो. पण बुद्धी जेव्हा दूषित नसते आणि जेव्हा ज्ञानयुक्त असते तेव्हा काय करतं, सतत आपण बघतो की काळ जो आहे कमी आहे. आता आपला 11वा जो अपराध आहे काय, तो इनअटेंटिव्ह चॅन्टिंग, की मी जप करताना फोकस नसेल तर तोही एक अपराध आहे. ही बुद्धी सतत प्रबळ बुद्धी आहे जी सतत काय सांगते, जेव्हा मन इकडे तिथे जातं की इनअटेंटिव्हला काय म्हणून आपण ध्यानपूर्वक जेव्हा आपण जप नाही करत, तर तोही एक अपराध आहे, जप अपराध आहे. तर बुद्धी ही एवढी प्रबळ पाहिजे की सतत ही आपल्या बॅकग्राऊंड मध्ये चालत राहायला पाहिजे, की
एक एक मंत्र म्हणजे हरे कृष्ण हे पण मी ऐकलं पाहिजे. म्हणजे पूर्ण मंत्रातलं एक एक कृष्ण आणि हरे आणि राम हे पूर्ण ऐकणे हा माझा गोल आहे, हे माझं ध्येय आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, नेहमी नियम आसन प्रत्याहार ज्या गोष्टी नको आहेत त्या सोडून देणे, प्रतिकूल असं करत 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 व्यक्ती या ध्यानावर येतो. तर बेसिकली हे जे ह्या ध्यानयोगातले सर्व गोष्टी आपल्याला भक्तियोगात म्हणजे याचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे हे मन जे आहे आपल्याला इथे पण सतत आहे भक्तियोगात. असं नाही की फक्त तो जंगलात बसून ध्यान करतो तेव्हाच आपल्याला त्याचा मन विचलित करेल, पण भक्तियोगात पण तर या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग भक्तियोगात पण होईल. म्हणून मग हे हा जो अध्याय पण आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर बेसिकली या मनाला ज्यांनी या मनाला जिंकलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे, परमात्मा प्राप्त केलेला आहे. ध्यानयोगात काय करायचं त्याला, इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतील जेव्हा मन नियंत्रित होईल. आणि जेव्हा मन नियंत्रित होईल तेव्हा त्याचं जे ध्यान आहे परमात्म्यावर ते स्थिर होत आहे. आणि त्या रूपी त्याद्वारे तो यश प्राप्त करायला ध्यानयोगाने. भक्तियोग डिफरंट आहे. आता आपण ध्यानयोग बघतो की फक्त मन जिंकल्याने तो काय करता, परमात्मा गाठलेला. ते एकदा परमात्मा गाठला की काय, आपण मागच्या अध्यायात बघितलं तिसऱ्या चौथ्यात की व्यक्ती काय बघतो, सगळीकडे काय, सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मा आणि परमात्मा आहे. त्यामुळे मित्र शत्रू शीत उष्ण मान अपमान याच्यापर्यंत काही त्याला फरक नाही पडत. त्यासाठी इथपर्यंत येणे आवश्यक आहे. त्याला सगळं काय, तर सगळं सारखंच आहे. तर मेन म्हणजे तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, जेव्हा हे ज्ञान प्राप्त करून जो साक्षात्कार प्राप्त करतो त्याला दगड खडे सोने सर्व तो एका दृष्टीने पाहतो. आपण बघू शकत नाही, ग्रहस्थानी बघायला पण नको. जसं एकदा म्हणजे कसा फरक पडतो बघा की भागवतम मध्ये श्री सुखदेव गोस्वामी हे संन्यास घेऊन पळतात आहे. 16 वर्षाचे जे युवक आहेत, निवस्त्र आहेत आणि त्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेला आहे. ब्रह्मण साक्षात्कारी म्हणजे त्यांनी त्यांना परमात्मा आणि म्हणजे त्यात ब्रह्मानंदातच ते आनंदित आहेत, म्हणजे मुक्त आहेत. आणि ते निघतात पळतात आहे आणि त्यांच्या मागे त्यांचे पिता व्यासदेव पळतात आहे की नाही तू संन्यास घेऊ शकत नाही. तेव्हा एका ठिकाणी एका तलावात काही युवती स्नान करत असतात निवस्त्र. तर तेव्हा जेव्हा सुखदेव गोस्वामी जातात तेव्हा ते काही हालचाल करत नाही, पण जेव्हा व्यासदेव जातात तिथून तेव्हा लगेच ते बाहेर येऊन स्वतःचे वस्त्र धारण करायला सुरुवात करतात. तेव्हा व्यासदेव म्हणतात, अरे हे काय, मी तुम्हाला आजोबांसारखा आहे आणि हा तो जो युवक गेला माझा मुलगा तो तुमच्या समवयस्क आहे. तर तेव्हा जेव्हा तो गेला तेव्हा तुम्ही काही असं काही केलं नाही आणि मी आल्यानंतर तुम्ही असं करायचे काय गरज आहे. तर ते सांगतात की तो तुमचा जो मुलगा गेला त्याला शरीर म्हणजे त्याला शरीर दिसलं म्हणजे तो शरीर बघतच नाही. सगळीकडे काय करता तो म्हणजे आत्मा बघतोय सगळीकडे. त्याला तो स्त्री आणि पुरुष याच्यात भेदच बघत नाही, कारण त्याला काय तो बघतोय की जड वस्तू आणि आत्मा. तर प्रत्येक शरीरात झाडातही तो काय बघतोय, सेम आत्मा आहे जो म्हणजे गुणात्मक दृष्ट्या सारखाच आहे. फक्त काय झालेलं आहे त्याला आसक्तीनुसार वेगवेगळ्या शरीरात तो आहे. पण तुम्ही ग्रहस्थ आहेत त्यामुळे तुम्ही तर त्यांना ते म्हणतात की आम्ही बघू शकतो की कोण कसा आहे. तर त्यामुळे ते प्रभुपाद लिहितात की ग्रहस्थ हा याला भेदभाव करणे आवश्यक आहे. याचं जो ग्रहस्थ आहे म्हणून ते दगड खडे सोने म्हणायचा अर्थ काय आहे जे आपण काय करतोय की असा स्तर गाठण्यासाठी व्यक्ती
सूक्ष्म शरीराद्वारे काय करतोय तो शुद्ध होतोय, त्यानुसार तो त्याचे बाह्य जे क्रिया आहेत त्या शुद्ध होतील. कारण हा जो व्यक्ती आहे तो परमात्मा आणि बघतो आहे, तो काय बघतोय बाह्यरित्या, तो काय करतो सगळीकडे त्याला ते सारखं दिसतंय. हे जड आहे, दगड खडे सोने हे काय जड आहे. पण कर्मी बघतो की त्याद्वारे काही भौतिक वस्तू जास्त प्राप्त करू शकतात. खडे दिल्याने दुसरे खडे मिळतील, पण सोने दिल्याने बाकी सगळे बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. पण हा बघतो काय ते पण जड आहे, आणि ते त्या सोन्याने विकत घेतलेलं सगळं ते पण जडच आहे. हे बघणारा तो व्यक्ती त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे. त्याला फक्त इंटरेस्ट कशात आहे, आत्मा म्हणजे आत्मा परमात्मा म्हणजे म्हणायला अर्थ सर्व दिव्य अवस्थांमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. तर एक कसं आहे की तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुम्ही काहीतरी धंदा करा, काहीतरी व्यवहार करा. म्हणजे आता एक काम करा, हे 200 रुपये घ्या, जा आणि काहीतरी व्यवसाय करून त्याचे 400 रुपये करून आणा. तर एकदा ते गेले, काहीतरी भाजी विकत घेतली आणि ते बाजारात विकली, अशी कथा आहे. आणि त्याचे जास्त पैसे घेऊन परत येत होते. तर एकाने विचारलं, अरे तुम्ही पैसे कुठे घेऊन चालले, पैसे तुम्हाला रस्त्यात कोणी दरोडेखोर वगैरे येऊन ते चोरतील, तर काय करा तुम्ही हे सोनं घ्या, छोटं सोनं आहे ते कुठे लपू शकता, ठीक आहे ना. तर ठीक आहे, तुकाराम महाराज ठीक आहे, सोनं घेऊन आले. तर बायको म्हणते काय आज काय म्हणत रे, यांनी सोनं दिलं. ते म्हणजे मी सगळं विकलं, एवढे पैसे झाले, पण ते म्हणे दरोडेखोर येतील म्हणून सोनं दिलं. म्हणजे सोनं नाही, हे काय म्हणतात त्याला पितळ आहे. ते त्यांनी फसवलं तुम्हाला, म्हणजे त्यांनी मला फसवलं की त्याने स्वतःला फसवलं. यांचं म्हणणं काय की व्यक्ती कर्म करून काय करताय, तो स्वतःला फसवतोय. तो बघतोय की मी लोकांना फसवतोय, पण त्याचा तो काय करतोय, त्याचा त्या पूर्ण भौतिक त्याचा कालावधी वाढवतोय. असे कार्य करून काय करतात तो. तर हे व्यक्ती बघू शकतात की त्यांना बाकी सगळ्यात काही इंटरेस्ट नाही. इन द सेन्स की यात बरेचसे उदाहरण येतील, पण आपण त्यात जाऊ नये. तर बेसिकली काय की हा मित्र शत्रू पुण्यवान पापी या सर्वकडे काय करतो, तो समान बुद्धीने बघतो. कारण तो बघतो काय की हॉस्पिटलमध्ये हे वेगवेगळे रोगी आहेत बस, आणि सगळ्यांना काय करायचं आहे, व्यवस्थित म्हणजे ते बाहेर पडले पाहिजे. त्याचा हा त्यांचा हेतू आहे ना, की तू चांगला, तुझा रोग चांगला आहे आणि तुझा रोग वाईट आहे, याच्यावर त्यांना काहीच अर्थ नाही त्यांचा बघण्यात. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थित एकाकी यत चित्तात्मा निराशीर अपरिग्रह शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम् आसनम् आत्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं शयनादिनकुशोत्तरं तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रिया उपविश्यासने युञ्ज्यात् योगम् आत्मं विशुद्धये समं कायगिरोश्रीशिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं नियतमानसः योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति नात्यश्नस्तस्तु योगोऽस्ति न चैकान्तम् अनश्नतः न चाति स्वप्नस्थितस्य जाग्रतो नैव चार्जुन युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः यदा विनियतं चित्तम् आत्मन्नेवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा यथा दीपो निवातस्ते निङ्गते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मना यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति
सुखम आत्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चरति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत् यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते तं विद्या दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितम् सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा संकल्पभगवान् कामां त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेर्बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चित् अभिचिन्तयेत् यतो यतो निश्चलति मनश्चञ्चलमस्थिरम् ततस्ततो नियम्येतत् आत्मन्नेवं वशं नयेत् प्रशान्तमनसं येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतं नभर्मशम् युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषा सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति सर्वभूतस्थयो भजति एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं सर्वं स्वयं परमोपतः। तर आता व्यवस्थितपणे यांनी सांगितलं की काय योग साधना करायला म्हणजे कशी सुरुवात करायची त्यांनी। पहिली अट काय की एकांत स्थानी जायचं, एकांत स्थळी एकटे राहावे। तर आपण एक तुलना करू कशा प्रकारे भक्तियोगच फक्त या कलियुगासाठी सुलभ आहे आणि ध्यानयोग कुठल्याच प्रकारे पॉसिबल नाही। तर श्रीमद भागवतात पहिल्या स्कंदातच सुखदेव गोस्वामी सांगतात की कशा प्रकारे हे कलियुगी व्यक्ती आहे तो कशा प्रकारे अभागी आहे या पूर्ण बाकी योग करण्यासाठी, बाकी योग म्हणजे ध्यानयोग ज्ञानयोग येऊन करण्यासाठी कशा प्रकारे अभागी आहे। प्रायण अल्पायुष्य सभ्य कलो अस्मिन युगे जनः मंद सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रुत। की या आपण कलियुगी जे जीव आहोत हे काय मंद इन द सेन्स की कुठल्याच प्रकारे आपल्या जी आवश्यक जे ज्ञान आहे हे बसतच नाही, हो की नाही। आपण कित्येकही सत्संग कार्यक्रम करू तरी काय लोक आता परत करून ते आपलं कार्य करायला कुठलं आणि ते म्हणतात की फक्त नावासाठी आम्ही भक्ती करू, आमच्या कुठल्याच प्रकारे आमचे कार्य थांबू नये, हो की नाही। तर त्या प्रकारे म्हणतात की एखादा व्यक्ती खरंच हुशार असेल तर काय करतो तो कुठल्याही प्रकारे मला एखाद्या गोष्टीने त्रास होत असेल आणि त्याला सांगू की अरे हे यामुळे होत आहे तर तो लगेच ती थांबवेल। पण ती गोष्ट आपण बघतो। आणि सुमंद मतयो म्हणजे की मीच गाईड, म्हणजे एखादा चांगला व्यक्ती समजा सांगत असेल तर काय करेल त्याचं ऐकणार नाही, त्याला शत्रू सांगेल की हा मला सांगितलं थांबा सांगतात। जसं एक उदाहरण भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एक कथा सांगतात की एकदा एक लहान मुलगा एका छतावर ज्याला कुठल्याच प्रकारे ते पॅरापेट वॉल नाही आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला असं तरी सज्जा नाही आहे, कट्टा नाही आहे, तो पतंग उडवतो आहे। उडता काय करतो बघतात की आता तो पडणारच आहे, चालला मागे उडत एखादा तर खालचा एक जो व्यक्ती बघतो ना, अरे तू आता थोडाही 2 पावलं मागे आला तर पडला तू,
तर त्याची आई लगेच ओरडते खालून की का तुम्ही त्याला थांबवत आहे, चांगला पतंग उडवतोय ना तो. हा सांगतो की तू पडतोय आता, फक्त थोडा 2 पावलं मागे आला की पडला तो. पण ती आई म्हणते त्याला थांबवू नका, तो चांगला खेळतोय ना तिकडे. असं याला म्हणतात मिसगायडेड. म्हणजे चांगला जो गायडन्स कोणी देत आहे तर त्याच्याकडे लोक काय बघतील की हा दुर्लक्षाने त्याला शत्रू समजतील की तुम्ही का आमच्या याच्यात मध्ये येतात. तर कलियुगात कोणाला ज्ञान देणे हे पण आपल्याला समजलं की जास्तीत जास्त लोक हे ऐकणार नाही. आता तरी परिस्थिती चांगली आहे, पण जसा कालावधी चालत जाईल 50-1 वर्ष झाल्यानंतर आपल्याला इव्हन बुक डिस्ट्रीब्युशनसाठी पण असे प्रयत्न करावे लागतील की अरे हा दिसतो कसा, म्हणजे याचा प्रतिसाद कसा असेल हे आपल्याला कठीण असेल समजणं. तर हे कधी सांगितलेलं आहे 5000 वर्षापूर्वी भागवतामध्ये सांगितलेलं आहे की अशी कलियुगी व्यक्तीची बुद्धी असते की चांगलं जे सांगताय त्याला ते वाटते की आता काहीतरी पॉइंट आहे, याला म्हणतात मिसगायडेड. आणि मंद भाग्य जरी त्याला कशा तरी प्रकारे आपण आणलं भक्तीत वगैरे तरी त्याचं लक म्हणजे भाग्य काय की परत त्याला तो असाच संघ ओढून देईल. अरे नाही यार, तो म्हणेल नाही नाही खरंच चांगला आहे, ऍक्च्युली चांगलं ऐकायला मिळतं, प्रसाद आहे, कीर्तन आहे, मस्त मजा आहे. अरे काही नाही तुला आज नवीन पार्टी आहे, चल तिकडे. तो आणलं की अभागी तो परत तिकडे जाईल. हे बरेचदा केसेस होतात की तो असंच संघ इतका असंच संघ म्हणून आपण की असंच संघाला काय म्हणू की जे आपले कर्मी संबंध आहेत ते जे मन जे आपलं काय करेल त्यात तुलना देईल की अरे हे जास्तच फॅनेटिक असेल, हे म्हणजे मला वाटतं हे जास्त काळामध्ये टिकणार. तिकडे बघ इथे 4च बघा, तिथे 40 तुझे मित्र वाट बघतात आहे, तर 40 चांगले की 4 असं मन जोरात उडेल आतमध्ये. 40 अशा प्रकारे तो म्हणजे अभागी व्यक्ती. आणि तिसरं सगळ्यात जास्त म्हणजे उपद्रुधा, सदैव तो काय चिंतित राहील. तर व्यक्ती दाखवा मला या अजूनही त्याला काहीच चिंता नाही. असं आहे का कोणी आपल्या या रूम मध्ये सतत चिंतित राहते? अजून तर म्हणजे इव्हन अमेरिकेत असेल की लहानपणापासूनच लोकांना ते सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं. लहान लोक याला चिंता आहे, तर आपण म्हणजे प्रगत मोठा झाल्यावर काय करेल म्हणून सुसाईड रेट्स वगैरे सगळे अतिशय जास्त इंद्रिय तृप्ती केल्यानंतर जेव्हा व्यक्ती हताश होतो की अरे याच्यात काही नाही, तेव्हा मग काय होतं की आता नाही काही नाही, म्हणजे शरीर व्यर्थ. म्हणजे ही गाडी नाही आहे, ही गाडी या म्हणजे पुढे मार्गावर चालण्यासाठी चांगली नाही, मग ती गाडी फोडून टाका. अशा प्रकारे काय करतो तो सतत डिस्टर्ब म्हणजे चिंतित राहणारा व्यक्ती. तर मेन म्हणजे आपण काय असा हा मुद्दा काय काढलेला आहे की भक्तियोग करायसाठी आपलं ध्यानयोग ज्ञानयोगसाठी ह्या कलियुगात हे व्यावहारिक नाही आहे पद्धत. पण भक्तियोग हा खूप म्हणजे कशाही प्रकारचा व्यक्ती असेल, मग आपण विचार करू शकतो की हिप्पी लोकांनी ही ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंची जी ही जी काय म्हणतात त्याला मुवमेंट आहे, आंदोलन, हे ऍक्च्युली वाढवलेलं आहे की नाही. पूर्वी म्हणजे प्रभुपादांनी खूप प्रयत्न केले होते भारतात, पण हे सांगतो की या प्रकारे लोक सांगतात की नाही हे नको नका, पण त्यांनी इमिजिएटली एक्सेप्ट केलं. तर त्यांची जी परिस्थिती होती की आपण समजा लीलामृत वाचलं तर त्यात कळेल की पूर्वी 2 व्यक्ती होते, 2 की प्रभुपादांच्याच म्हणजे प्रभुपाद एका रूममध्ये म्हणजे एका फ्लॅटमध्ये राहायचे, तिथेच ते राहायचे. त्यांच्याकडे एकच ड्रेस होता, काहीतरी नाव त्यांचं दुसरे होते ते, त्यांच्याकडे एकच शर्ट पॅन्ट, त्याच्यावर ते झोपायचे, आंघोळ झाल्यावर तेच कपडे घालायचे, सकाळी पण मंगल आरतीला उठायचे, जप करायचे, प्रसाद घेतला की बाहेर जायचे, परत मग तेच जे काय ड्रेस वगैरे घेऊन परत यायचे, झोपायचे, परत मंगल आरतीला उठायचे. तर प्रभुपाद काय म्हणून नाही ठीक आहे, ऍटलिस्ट त्या मंगल आरतीला उठतात आहे म्हणता अर्थ की कुठल्याही स्तरावरचा व्यक्ती भक्तियुगात प्रगती करू शकतो. फक्त काय करायचं त्याला श्रद्धेने आणि निश्चयाने प्रयत्न करायचा की हळूहळू माझं
हृदय शुद्धीकरण होईल. म्हणजे आता एक त्वरित नाही होणार की मी एकदमच, ते तात्पुरतं असेल. तर हा व्यक्ती तर ज्ञानयोगामध्ये त्याला एंट्री पण देणार नाही, म्हणजे दूरच हाकलून देतील. ज्ञानयोग आणि ध्यानयोगा त्याला त्या गेटवरून हाकलून देतील की तू एंट्री काय, तो फॉर्मच देणार नाही त्याला. पण चैतन्य महाप्रभू काय करतात, हार देऊन चंदन लावून म्हटतं की या आहे तू नाही, तू याच जन्मी भगवतामध्ये जाऊ शकतो, फक्त काय कर तू श्रद्धेने तू एक्सेप्ट कर. नित्यानंद प्रभू म्हणतात की फक्त तू चैतन्य महाप्रभूंना भगवान म्हणून एक्सेप्ट कर आणि नाम जप चालू कर आणि तू प्रगती होईल. असं आहे. म्हणजे तो पळत झाला तर आपण नित्यानंद प्रभू त्याच्या मागे पळतील की अरे ये तुला ऍडमिशन मिळते. तर अशा प्रकारे आपण म्हणतो की प्रभुपाद प्रत्येक पर्वमध्ये सांगतात की भक्तियोग हाच एक अशी ही एकच साधन आहे की ती कलियुगातल्या व्यक्तींसाठी सगळ्यात चांगली बेस्ट आहे. आणि त्यात तो गोल आहे तो सेम आहे. गोल सेम इन द सेन्स उत्तम गोल मिळणार आहे, जरी पूर्व परिस्थिती कितीही खराब असेल तरी. तर यात लिहिलेलं आहे की तर समाधीसाठी कुठल्या दोन गोष्टी पाहिजे की अनुकूल असणाऱ्या गोष्टीचा वापर करावा आणि प्रतिकूल गोष्टी सोडून देणे. यमनियम मध्ये ते येतं डूज अँड डोंट, हे करायचं ते नाही करायचं. अनुकूल गोष्टी धारण करा, प्रतिकूल सोडून द्या आणि अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अति प्रयास करू नये. नंतर म्हणजे सुचोदेश म्हणजे योगाभ्यासासाठी नंतर काय करतात, एकांत स्थळी जाऊन त्याने काय करायचं, एक आसन अंथरावे, ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. तर आसन म्हणजे ती म्हणजे सिस्टमॅटिक जशी आपली एक केमिकल रिॲक्शन असते ना, म्हणजे केमिकल आपण एक्सपेरिमेंट करतो त्यात कसं असतं, व्यवस्थित तेच पाहिजे, एवढाच ml हे पाहिजे ते ml, थोडं वेगळं झालं तर कलर वेगळा होतो की नाही. त्या प्रकारे ते सांगतात काय की आसन उंचावरही असू नये आणि अत्यंत खाली पण नसू, आणि पवित्र स्थळी पण पाहिजे, आणि नंतर दृढतापूर्वक बसले पाहिजे. दृढतापूर्वक बरेच जाईल आणि मन इंद्रिय यांना संयम करण्याचा त्यांनी एकाग्रतेने प्रयास करावा. नंतर काय, शरीर मन आणि मस्तक हे उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिक स्वतःच्या नासिकेच्या टोकावर ध्यानस्थ करावे, दृष्टीने ध्यान स्थिर करावे. याप्रमाणे अविचलित होऊन भयरहित होऊन आपल्या परम लक्ष्याकडे लक्ष केंद्रित करावे. तर भयरहित म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे की समजा वाघ आला तर तसा एक आपल्या आचार्यांमध्ये एक आचार्य होते रघुनाथ दास गोस्वामी, 6 गोस्वामीमध्ये एक आहे रघुनाथ दास गोस्वामी. हे चैतन्य महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू परत भगवतधामात गेल्यानंतर हे काय करतात, ते वृंदावनात जाऊन राहत होते का, तर यमुनेच्या तटावर ते जप करत राहतात. तर त्यांना माहित पडत नाही ऊन आहे, पाऊस आहे, काही नाही. तर एकदा ते जप करताना सनातन गोस्वामी बघतात की अरे बाजूला वाघ फिरतोय आणि मध्ये कृष्ण एक काठी घेऊन उभा आहे. तर मूळ मुद्दा काय आहे की इवन असे योगी जे आहेत तिथे नंतर सनातन गोस्वामी सांगतात की आपली जी आपल्याला काय करायचं, भगवंतांची सेवा करायची, भगवंतांकडून सेवा घ्यायची नाही. तिथे भगवंत स्वतः तुमची सेवा करतात आहे, तुमचं रक्षण करतात आहे. असं करू नको, कुटीर बांधून आपल्या जप करा. तर असे जे योगी आहेत म्हणजे असे जे भक्त आहेत योगी जे पण
की त्यांनी बघितलं की प्रत्येक जीवात आत्मा आहे, प्रत्येक जीवात परमात्मा रूपी भगवान आहे, ते त्याला गाईड करतील की याला इजा करायची की नाही. त्यामुळे ते स्वतः तर व्यक्तीला पहिले या अंधाऱ्या रूम मध्ये तो राहू शकत नाही, तर जंगलात काय राहील की तिथे कोणीच नाही आहे तरी मला भीती वाटते. तो तिथे जंगली श्वापद वगैरे असतील तिथे काय जाणार, साप वगैरे, लोकांना साप म्हटलं की तू खुर्चीवर उभे राहतात. तर म्हणत होतं की हे कुठल्याही प्रकारे या कलियुगात शक्य नाही आहे. तर भयाचं आपण कारण काय बघितलं की भयम द्वितीया अभिनिवेशतस्यात् ईशात अपेतस्य विपर्ययो अस्मृती. तर अस्मृती, भगवंतांची स्मृती केली तेव्हा भय आलं. जेव्हा एखादा लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत काय करतो, हायवे क्रॉस करतोय, त्या मुलाला पूर्णपणे माहित पाहिजे की हे माझा हात सोडणार नाही, हो की नाही. एकटा त्या मुलाला सोडणार, हायवेवर तो क्रॉस करून दुसरीकडे जाईल का, तो जाऊ शकत नाही तो. पण जेव्हा त्यांनी तो हात पकडला त्याला माहित आहे की हे मला बरोबर घेऊन जाते. पण मध्ये समजा मधोमध गेल्यानंतर त्याला वाटलं अरे हे मला सोडून देतील, तर अरे हात सोडून पळायला लागला तर काय होईल. भीती, ती भीती आपलं काय झालेलं आहे. आपण तो लहान मुलगा आहे बघून तर हात घेऊन आपल्याला घेऊन जातात. नाही नाही मी स्वतः पळतो, हे सोडून देतील तर मला, ते भय हे झालेलं. तो विस्मृती, भगवंतांचं स्मरण गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तो त्वरित दुसरं काय आला, भय आलेलं. जड वस्तूंचा आपण जो उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय त्यातच भय आहे. सगळ्या गोष्टीत भय. एक तर पैसे नाही आहेत म्हणून भय, पैसे आल्यावर ते जाण्याचं भय, प्रत्येक याच्यात भय. तर आपल्याला परत सुखी व्हायसाठी किंवा अभय मिळण्यासाठी काय करायचं, आपल्याला स्मृती आणायची परत भगवंतांची. हो, तर हे जे योगी आहेत ते काय म्हणतात की सुहृदम सर्व भूताना. शांतीचं सूत्र काय आपलं की भगवंत सदैव आपले हितचिंतक आहे, त्यामुळे मला कुठल्याच प्रकारे कुठलाही प्राणी इजा करणार नाही. कारण मी काय करतोय, भगवंतांवर ध्यान करतोय, परमात्मा रूपी भगवंतावर ध्यान करतोय. त्यामुळे मला कुठल्याच प्रकारे भय करायची गरज नाही, भयीत व्हायचं कारण नाही. तर म्हणून त्याला म्हटलं, इथे म्हणतात विगत भी हे होणं आवश्यक आहे. तर कृष्ण भक्त हा नेहमी काय करतो, अभय म्हणजे कधी भयीत होत नाही. का, कारण त्याला माहित असते की कृष्ण मला सदैव मदत करतील. अक्रूर जी आहेत, अक्रूर म्हणजे कृष्णाचे काका, ते जेव्हा वृंदावनला येतात तेव्हा एक चांगला श्लोक म्हणतात की ते प्रार्थना करतात भगवंतांना, म्हणतात म्हणजे मनात विचार चालले त्यांच्या की कसं काय मी भगवंतांना कंसाकडे आणणार आहे. ते मला काय समजतील की मी कंसाकडे एवढे दिवस झाले काम करतोय, जो प्रत्येक क्षणी मला म्हणजे माझ्या भगवंतांना मारण्याचा प्रयत्न करतोय, आणि आता मी काय करतो त्यांना. ते म्हणतात की विषयात्मनो काल नद्या क्वचित तरती कश्चन. म्हणजे की आपण बघतो की एका नदीत एखादा लाकूड वाहत चाललेलं आहे, एकदा ते वाहत चाललेलं आहे की ते कधी शाश्वती नाही की ते म्हणजे मोठी नदी आहे की ते परत कधी कुठल्या काठावर येईल त्याची शाश्वती आहे का नाही. ते चाललं वाहत समुद्रात जाईल ते. पण ते काय म्हणताय, आपण म्हणतात क्वचित तरती कसते ना, की भगवंत काय करतात, एकदा का आपण भगवंतांची भक्ती चालवली, काय भक्ती चालू केली तर असे जो लाकडाचा जो ठोकळा आहे तोही एक त्वरित तरती कसते ना, तो पण तरुण एका काठावर येईल. एवढी त्यांची श्रद्धा दाखली की नाही, मी जरी कुठल्याही प्रकारे कंसाकडे काम करत असेल तरी भगवंत माझ्या हृदयात आहे. त्यांना माहित आहे की मी त्यांचा भक्तच आहे, त्यामुळे ते मला कधीच कुठल्याच प्रकारे धुतकारून टाकणार नाही, म्हणजे मला परत पाठवणार नाही, मला त्यांचा भक्तच समज. ही असते श्रद्धा, तो निर्भय असतो. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रकारे
कुठल्याही व्यवसायात असो किंवा काही ह्याच्यात असेल तरी आपल्याला काय माहित पाहिजे की मी माझ्या भक्तिमय साधनेत मी प्रामाणिक आहे. त्यामुळे भगवंत मला काय करते, नेहमी प्रोत्साहन देतील आणि मला अशा परिस्थितीत आणतील की त्याच्या सागरात जो लोटांगणे टाकता तो ठोका तोही एकदा कसा येईल ते माहित नाही, पण भगवंत आणतील, ती आपली श्रद्धा आहे. तर असा आहे तो व्यक्ती विगत भी. तर अशा प्रकारे तो कठोर परिश्रम करून तो शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित करतो. आणि असा योगी काय करतो, भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यात की हा आत्ताचा सध्या योग व्यक्ती योग करतात, कशासाठी करतात ते प्राणायाम वगैरे कशासाठी, त्यांचा बाह्य उद्देश काय की शरीर जास्त वेळ काय म्हणतात त्याला यंग राहायला पाहिजे, स्वस्थ राहायला पाहिजे आणि त्याने जास्त इंद्रिय तृप्ती केली पाहिजे. तर हा योग शरीर स्वास्थ्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नाही आहे, किंवा इतर लोक काय करतात की नाही इतर सिद्धी प्राप्त करतात की पाण्यावर चालणे, कुठली जड वस्तू उचलणे, काय जे काय या छोट्या म्हणजे या भौतिक सिद्धींसाठी नाही आहे हा योग. आणि दुसरे लोक काय म्हणतील की ठीक आहे ध्यान करून भौतिक नाही पण काय करू ब्रह्मज्योतीत विलीन होऊन. मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे की असं सगळं करून काय करू आपण मायावादीत आपलं अस्तित्व विलीन करू. तर तसं नाही, शून्यात नाही, गोलोक धाम हा मिळवत आहे. म्हणजे भगवंत स्वतः सांगतात की भगवत धामाची प्राप्ती करतो. मत संस्थानम अधिगच्छति, मत भगवंत स्वतः सांगतात मत संस्थानम अधिगच्छति. आणि ब्रह्मसंहितेत पण काय सांगितलं की गोलोक एव निवसती अखिलात्मभूत. भगवंत मतस्थानी म्हणजे भगवंत सांगतात. समजा मी म्हणतो एखादं म्हणेल की माझ्या गावी येईल, पण त्याचं गाव कुठलं ते माहित पाहिजे. तर म्हणतं मतस्थानी, तर भगवंताचं गाव काय गोलोक एव निवसती अखिलात्मभूत. जिथे गोलोक वृंदावनात म्हणजे ब्रह्मा सांगतात की ते अखिलात्मभूत सदैव तिथे निवास करतात. आला कसा अमका व्यक्ती याच्याकडे जाईल, म्हणजे तुम्ही हे पास केल्यानंतर याच्याकडे जाल म्हणजे तो राहतो कुठे बाबा, तर ऑथराइज व्यक्ती काय सांगतात की तो राहतो गोलोकमध्ये. तर अशा प्रकारे भगवंत स्वतः सांगते मतस्थानी. मतस्थानी म्हणजे कुठे, तर गोलोकमध्ये, शून्यात नाही. अशा प्रकारे हे माहीत असणे आवश्यक की सध्या योगाभ्यास पण म्हणजे प्राणायाम वगैरे पण कुठल्याच प्रकारे भगवंतांची योग म्हणजे संबंध जोडण्यासाठी होत नाही आहे, तर शारीरिक स्वास्थ्यासाठी किंवा इतर सिद्धी प्राप्त करण्यासाठी. तर हा तो मूळ उद्देश नाही आहे त्याचा. तर कशा प्रकारे या योग पद्धतीत नियम पालन, कुठल्या प्रकारचे नियम पालन करणे आवश्यक आहे सांगितलं की खाणे, समजा आहार, तर आहार अतिशय खाणे पण नको आणि अत्यल्प म्हणजे खूप कमी खाणे पण नको. म्हणजे या योग सिद्धीत सांगणं काय आहे की बॅलन्स्ड सगळं पाहिजे. आहार आणि निद्रा पण, अतिशय झोपणे पण नाही आणि पुरेसे झोपणे पण नाही. असा व्यक्ती कधीच योगी बनू शकत नाही. तर प्रभुपाद लिहितात की अधिक खाणे म्हणजे काय, अत्याहार काय आहे की मानवासाठी धान्य दिलेलं आहे, फळ भाजी दूध आहे, ते सोडून मांसाहार करणे म्हणजे तो अत्याहार झाला. अलग लक्षात. तर त्या अत्याहार करण्याने कुठल्याच प्रकारे व्यक्ती योगी बनू शकत नाही. उलटा तो काय करतोय, तो पाप भक्षण करतोय आणि स्वतःचा तो भगवंतापासून दूर लोटतोय, योग तर करतच नाही. तर व्यक्तीला 6 तास झोप आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी केलं तर तो काय होईल, वेडा होईल. जास्त केलं तर तो लेझी, आळशी होईल. म्हणून कोणी व्यक्ती म्हणजे हे बॅलन्स असणे आवश्यक आहे. हे कारण हे मशीन आहे, शरीर काय आहे एक मशीन आहे, त्याला व्यवस्थितपणे
चालवणे आवश्यक आहे. नंतर युक्त आहार मध्ये मग करायचं काय आहे, युक्त आहार विहार असते की आहार, निद्रा म्हणजे विहार आणि करमणूक आणि कर्म हे करण्यात जो नियमित आहे तो काय करतो, या सांसारिक दुःखाचे पण निदान करू शकतो. म्हणजे सांसारिक दुःख पण त्याला, दुःखापासून पण तो दूर राहू शकतो, म्हणजे दुःख होणार नाही. आहार व्यवस्थित असेल, निद्रा व्यवस्थित असेल आणि करमणूक, विहार आणि कर्म, तर यात भक्त कशा प्रकारे, भक्त काय करतोय, तर आहारासाठी तो काय करतोय, फक्त भगवत प्रसाद खातो, प्रसाद खातोय. आणि कालावधी म्हणजे निद्रा जेव्हा जास्त झोपता म्हणजे काय, तो जास्त कालावधी म्हणजे तो वेळ वाया घालवत आहे. तर भक्त नेहमी काय करतात, आपल्या जेव्हा आपण नंतर बघूया की इतर जे गोस्वामी काय सांगतात की जो उत्तम भक्त आहे त्याची लक्षणं काय, एक अव्यर्थ कालत्व, तो सदैव बघतो की कुठल्याही क्षणी माझा वेळ वाया नाही गेला पाहिजे, काही ना काही करावं. आता वाचता, लिहितोय, जप करताय, काही ना काही करताय, सेवा करतो, कुठलाही काळ वाया नाही झाला पाहिजे. त्यानुसार तो कुठल्याच प्रकारे वेळ वाया घालत नाही. अव्यर्थ कालत्व हा त्याचा गुण आहे, प्रचार करणे काही असं. तर तो हा एक आहार गेला, निद्रा गेला, भय नसतं त्याला. का, कारण त्याला प्रत्येक क्षणी काय माहित असतं की परमेश्वर हा सगळ्याच्या हृदयात परमात्मा रूपी आहे. त्यामुळे आणि सुहृदम सर्व भूताना, की तो सर्व जीवांचा हितचिंतक आहे, तर माझा का नाही असेल, कारण मी तर त्यांचा सेवक होण्याचा प्रयत्न करतोय. बाकी सगळे तो विसरलेला आहे, विस्मृती आहे, तरी त्यांचे हितचिंतक आहे, तर माझे कितपत हितचिंतक आहे, हो की. अशा प्रकारे तो काय करतो, आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षेपासून मुक्त होऊन अध्यात्मात स्थित होतो. भक्त कशा प्रकारे हा अध्यात्मात स्थित होतो, परिपूर्ण योगी सवय मना कृष्ण पदारविंद. सर्व इंद्रियांना, आपण तो श्लोक बघितला अंबरीश महाराजांचा, की कशा प्रकारे हा जो परिपूर्ण योग भक्ती योगी सदैव अध्यात्मात स्थित असतो. अशा प्रकारे तो कुठल्याच प्रकारे भौतिक गोष्टींना विचलित होत नाही, कारण त्याला वेळच नाही. सदैव त्याला हे सर्व इंद्रियांसाठी कार्य दिलेलं आहे भगवंताने. आणि याची तुलना कशाशी केली आहे, की एखाद्या रूममध्ये एखादा समजा दिवा लावून ठेवला, तिथे हवाच नाही तर दिवा कसा एकटक चालेल, ओके. त्या प्रकारे त्याचं मन असते, कुठल्याच प्रकारे विचलित होत. तो दिवा बाहेर आणून ठेवला तर काय होईल, तो सतत हालत राहील, म्हणजे विधून पडले. पण हा त्या योगाची तुलना अशा दीपाशी केलेली आहे, दिव्याची. आणि एकदा हा व्यक्तीला हा काय म्हणतात, लट लागली, म्हणजे सेन्स त्याला सवय लागली, म्हणजे त्या आनंदाची, दिव्यानंदाची गोडी लागली, की त्याच्यापेक्षा त्याला माहित असते की हा कुठल्याच प्रकारे असा आनंद नाही आहे. तो अशा आनंदातच समाधिस्थ होतो. आणि तो काय स्वतःला बघतो, तो त्याला चैतन्य महाप्रभू काय म्हणतात आहे, चेतो दर्पण मार्गनम. चेतो दर्पण, आपण साधना करून काय करतोय की आपलं जे हृदय आहे हे एका आरशाप्रमाणे, त्या आरशाला काय झालेला, धूळ जमा करून ते धुळीत झालेलं, त्यात आपण आपला चेहराच बघू शकत नाही. त्या चेतो दर्पण मार्गाने काय होत आहे की आपण स्वतःला बघू शकतो. हा व्यक्ती त्या मनाद्वारे एकटक जे आहे, तो विचलित न होणाऱ्या मनाद्वारे स्वतः आत्म्याला बघतो, अवलोकन करतोय, त्यामुळे तो संतुष्ट राहतो. म्हणतात ना काय, जो आत्मसंतुष्ट म्हणजे काय, तो स्वतःच्या आंतरिक कार्यातच संतुष्ट आहे. त्याला बाहेर येतात किती सांगेल, काही अरे हे करते करतो, याच्यात काही नाही, की स्वतः संतुष्ट. याची ही दिव्य अवस्था
तो प्राप्त करतो. आणि हे सुख कसं आहे, अमर्याद दिव्य सुख आहे. आणि अशा प्रकारे तो कुठल्याच प्रकारच्या म्हणजे इव्हन मोठमोठ्या संकटात पण तो विचलित होतो. याचं उदाहरण काय दिलेलं आहे की आपला भीष्मदेव यांना महाभारत म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांना काय केलं, गळ्यापासनं पायापर्यंत सर्वत्र त्यांचे बाण होते, तरी अशा ते विचलित नव्हते. त्यांचं मन एक त्या परिस्थितीत ते काय करत होते, युधिष्ठिर महाराजांना ज्ञान देत होते की कशा प्रकारे राज्य करणे, धर्म काय, स्त्री धर्म काय, राजधर्म काय, पुत्र धर्म काय, याचं ज्ञान आपल्या इथे थोडं लागलं तरी आपण म्हणत मी येत नाही, आज 2-3 क्लासेस येत नाही तर त्याला एवढं लागलेलं आहे तर तो स्वतःच ज्ञान देत, विचलित होत नाही. कारण काय, ते शारीरिक बंधनातून मुक्त झालेलं. ही ऍक्च्युली वास्तविक मुक्ती आहे. प्रभुपाद म्हणतात की सगळ्यात शेवटी म्हणाले की काय म्हणतात त्याला, हे आहार निद्रा भय मैथून यांनी व्यक्ती आसक्त झालेला आहे. तर मी संन्यास घेतलेला आहे, नंतर भय तर नाही आहे मला, आहारही सोडला आता मी, म्हणजे मला झोप लागत नाही. शेवटी प्रभुपादांना झोप नव्हती लागत. आणि त्यांचं इतकं शरीर म्हणजे म्हातारे झाल्यानंतर इन द सेन्स ते आहार पण स्टॉप केला, इव्हन पाणी म्हणजे ज्यूसेस चालू केलं ते पण सांगू. तर प्रभुपाद म्हणाले की आता हे 4ही गोष्टी मी करत नाही आहे, त्यामुळे मी लिबरेट झालेला आहे. इन द सेन्स जस्ट इमॅजिन. तर त्या अवस्थेत जाईपर्यंत आहे आपण पाहिजे ना. आता आपण बघू की आपल्याला काय आपलं भूक आणि तहान ही सदैव आपल्याला लागत राहणार. तर हा जो व्यक्ती आहे योगाची हे काय सांगितलेलं की वास्तविक मुक्ती काय, कुठल्याच प्रकारे शारीरिक किंवा सांसारिक भौतिक कुठल्याही प्रकारे गोष्टींनी विचलित होत नाही, किती मोठं संकट. प्रभुपाद इव्हन लास्ट मोमेंट पर्यंत काय करत होते, 10व्या स्कंदाचा हे ब्रह्माचे प्रेयर्स याच्यावर तात्पर्य सांगत होते. अशा परिस्थिती जेव्हा खात नाही माणूस 2-2.5 महिने झाले आणि तरी त्याच्यावर त्यांची म्हणजे शारीरिक आहे का, म्हणजे आपण तर म्हणजे इव्हन थोडा ताप आला तरी आपल्याला काहीच आठवणार नाही, काहीच. व्यक्ती तात्पर्य देऊन राहिला, म्हणजे 2.5 महिने खाल्लेलं नाही आणि सगळं कुठलाच त्राण नाही आहे शरीरात. या अवस्थेत सांगू शकतो की त्या व्यक्तीने दिव्य स्तरावर आहे. आपण एक तुलना करतो की जेव्हा व्यक्ती संपूर्णपणे भगवंतां म्हणजे योगयुक्त झाल्यानंतर ही परिस्थिती, कुठल्याच प्रकारे जड वस्तूशी त्याचा संपर्क नाही राहत, जड वस्तूंवर तो अवलंबून नाही राहत. त्याला म्हणतात स्वरूपेण व्यवस्थिती, की आपली स्वरूप स्थिती काय हे जाणणे. योगाचं ध्येय काय की आपली स्वरूप स्थिती जाणणे. स्वरूपेण व्यवस्थिती, आपली व्यवस्थिती काय, स्थिती काय, आपले नित्य स्वरूप काय आपलं ते जाणणे म्हणजे योग जाणणे आपण करतो. की आपण सेवक आहे म्हणून या प्रकारे हा जो ही पूर्ण स्टेजेस सांगितले की ह्या योग पद्धती काय, हा मोठा विभाग आहे, हा जवळपास 22 श्लोक आहेत. तर त्यात बेसिक मुद्दे आपण सांगितलेले आहे. त्यात काय बघितलं त्यांनी की याच्यात काय पाहिजे आहेत, याच्यातून घेण्यासारखं काय आपल्याला भक्तियोगासाठी. तर 24व्या श्लोकमध्ये सांगितलं की सनिश्चयेन योक्तव्य, की यात बऱ्याच प्रकारे काय येतील, खूप अडथळे येतील, तरी दृढ निश्चयाने तुम्ही पुढे चालत राहा. हे शक्य नाही. इव्हन त्या काळात पण लोकांना
अडथळे येत होते आणि आपल्याला पण भक्तीत अडथळे येतील, तरी आपल्याला काय करायचं आहे, उत्साहाने दृढ निश्चयाने चालायचं. तर रूप गोस्वामी म्हणतात की उत्साहात निश्चयात धैर्यात, की धैर्य पाहिजे की मी हे लक्ष साधेल काही पण झालं. त्यासाठी एक कथा तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की एकदा टिटवी, माहिती आहे टिटवी पक्षी, एक पक्षी आहे की जो जमिनीवरच अंडी देतो. जमिनीवर अंडी देतो अशा प्रकारे देतो की ते असं वाटतं म्हणजे दिसतच नाही ती. मी ऍक्च्युली बघितलं की असं व्यवस्थित बघितल्यानंतर दिसेल अरे हे तर दगडासारखी त्याची अंडी असतात. तर एकदा ती काय करते, समुद्राच्या तटावर अंडी देते आणि समुद्रात ती परत म्हणजे अंडी बाहेर घेऊन जाते, आपलं आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा टिटवी म्हणते की माझी अंडी परत कर. तर मग समुद्र म्हणतो की मी नाही देणार. तेव्हा टिटवी म्हणते की तू नाही दिले तर मी काय करतो, पूर्ण समुद्र तुझा सुकून टाकेल. समुद्र म्हणतो की ठीक आहे कर. तर टिटवी ऍक्च्युली काय करते, सुरुवात करते. पण ही हास्यास्पद गोष्ट आहे, पण काय करते तिथं धैर्याने ती इतकी करत, म्हणजे सकाळपासून ती एक म्हणजे तो ते काय करते, ती थोडं थोडं पाणी घेऊन बाहेर टाकत असते. तर ही जी चर्चा सगळीकडे होते, अरे हे चाललेलं आहे असं चर्चा करत 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 गरुडापर्यंत ती गोष्ट जाते की एक टिटवी काय करते, ही समुद्राला रिकामा करायचा प्रयत्न करते. काय करते तर ती त्याला करायचं. तेव्हा गरुडजी येतात आणि म्हणतात की मी पण तुला मदत. तेव्हा समुद्राला कदार नाही, गरुडजी ऍक्च्युली मला खाली रिकामा करू शकतात. तेव्हा ती अंडी परत करतात. म्हणण्याचा अर्थ काय की तात्पर्य काय दिलेलं आहे की जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो की जरी मी हजारदा पडतोय तरी मी उठून हेच कार्य करेल, तेव्हा काय करतो, तेव्हा भगवंत मदत करतो. अलग. तर भगवंतांची मर्सी, दया ही मिळवण्यासाठी काय करतात, निश्चय बघतात की कितपत तुम्ही दृढतेने कठोर परिस्थितीतही तुम्ही भक्तीला सोडलेलं नाही. कारण सर्व काही चांगलं चाललं असेल तर भक्ती करणे पण चांगलं असतं. काही त्याचं उदाहरण काय, भगवंत काय म्हणतात की पांडव बघा, पांडव. नारद मुनी म्हणतात की अरे तुम्ही कसले आहे, तुम्ही भगवंत आहात, तुम्ही इथे येतात आणि सांगतात की मी माझ्या क्रियांनी लोकांना आकर्षित करतो. तर लोक कसे आकर्षित होणार, तुमचे जे भक्त आहे पांडव यांना तुम्ही काय काय त्रास दिले तर लोक भक्तीच करणार नाही तुमची, हो की नाही. जन्मापासून शेवटपर्यंत काय एक 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 प्रॉब्लेमच आहे. तर भगवंत म्हणतात नाही, ऍक्च्युली कशा प्रकारे लोक आकर्षित होतील की अशा परिस्थिती ते कोणावर अवलंबून आहे, सदैव काही संकट आलं तर काय म्हणतात ते कृष्ण 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 अशा प्रकारे. तर आपली परिस्थिती तशी नाही आहे. त्यांच्यापैकी एकही संकट आपल्याला आलं तर आपण भक्ती सोडून देऊ. अर्थातच म्हणजे तितपत आपले दृढ निश्चय आहे का, तो आपल्याला निर्माण करायचा आहे. तो आवश्यक आहे. नाही तर तो योगी काय करेल, 2 वर्षात जंगलातून परत येईल, व्यवहार चालू करेल, हो की नाही. गेलाय तो सगळं सोडून. पण त्याला माहित आहे की मन आणि इंद्रिय हे घोड्यांसारखं पळत आहे इकडे, तरी सतत प्रयत्न करेल की नाही. यातच जिथे जिथे मन जात आहे तर काय करताय, तो परत पूर्ण आणतोय. रस्त्यावर चाललाय, घोडे इकडे पळाले, परत रस्त्यावर हायवेवर आहे. हा खूप परिश्रम आहे, हो की नाही. आपल्याला हा पण ऍक्च्युली बघू शकतो जपाच्या वेळेस. कितीदा 2 माळा झाल्यानंतर जरा 2 झाल्या. ते म्हणजे आपलं मन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. तर कितीही आपलं मन लागलं नाही तरी आपण काय करणार, 16 माळा करतच नाही. तसंच नाही, जास्त प्रयत्न करून की कशा प्रकारे मी जास्त फोकस, एक 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 मंत्र, एक एक अक्षर ऐकतो. जेव्हा आपण हा परिश्रम करू तेव्हा भगवंत थोडासा तेज देतील, गोडी देतील. आपल्या हातात आहे का जपाची गोडी आणणे, नाही, फक्त परिश्रम करणे. तेव्हा कोणी आपल्याला कधी आपला जप खूपच चांगला होतो का कधी
होतं. ती काय भगवंतांची एक मरते, फ्री असतं ते त्याला परत तो परिश्रम महत्वाचा. जेव्हा आपण म्हणतो बघतो की कधी कधी 60% मिळतात, पण कधी कधी 80% मिळालं काय होतं, सायकल किंवा बाईक मिळते. ते का बरं असते की परत परिश्रम चालू ठेवावा, हो की नाही घरी. अशा प्रकारे भगवंत आपल्याला काय प्रेरित करत असतात की निश्चय, दृढ निश्चयाने तुम्ही काय करा, धैर्याने कार्य करत राहा. तर हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे हा व्यक्ती काय करतो, दुसऱ्या कशाचाही विचार करत नाही. मन नेहमी काय करतो, नियंत्रित ठेवतो. आणि ज्या योगीचे मन स्थिर झाले आहे त्याला या सुखाची प्राप्ती होते. तो काय करतो, रजगुणाच्या पलीकडे जातो. याचा कल्मश म्हणजे म्हणा तर याचा एंड काय, अंत काय, तो योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो. म्हणजे आता योग, आतापर्यंत आलो आपण योग पद्धती, कुठे बसायचं, काय बसायचं, काय करायचं, मन परत आणायचं. आणि जेव्हा हा स्तर गाठला, आपण मन जिंकले, तेव्हा काय त्याचा रिझल्ट काय होईल की भगवंत म्हणतात की सर्व प्राणी मात्रांवर मध्ये तो मला बघेल, की मी परमात्मा रूपी सगळ्यांमध्ये आहे. तोपर्यंत बघू शकणार नाही व्यवस्थित स्थिरतेने. आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यात बघतो. म्हणजे सर्व विश्व हे मीच आहे, म्हणजे कृष्ण आहे. आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये पण मीच आहे. माझ्यात सर्व प्राणी मात्र आहे आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये मी आहे. म्हणजे मी सगळीकडे, म्हणजे मला सर्वत्र तो बघेल. आणि जो मला सर्वत्र बघतोय त्याला मी कधीच दुरावत नाही. जी आपण रघुनाथदास गोस्वामींची घटना बघितली की जो व्यक्ती सतत कृष्ण जप करतात त्याला कृष्ण स्वतः काळी घेऊन तिथे मदत करायला तयार आहे. अशा प्रकारे भगवंत अशा व्यक्तीला कधीच सोडणार नाही. जसं पांडव कधी झालं तर कृष्ण कधी द्वारकेला असतील तरी त्वरित येते. त्या प्रकारे भगवंत म्हणतात की मी तशा व्यक्तीला मी कधी दुरावत नाही. आणि जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न आहे असल्याचं जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. म्हणजे भगवंत आणि परमात्मा एकच आहे, अभिन्न आहे हे जो जाणतो आणि मग त्या परमात्म्या रूपीवर तो सेवेत युक्त होतो, तो सदैव माझ्यात निवास करतो. याचा अर्थ काय की या भौतिक जगात पण व्यक्ती सर्व प्रकारचे कार्य करीत असला तरी तो हे जाणतो की परमात्मा आणि कृष्ण म्हणजे मी आणि कृष्ण आणि परमात्मा एकच आहे. आणि सदैव तो रूप गोस्वामी लिहितात की निखिला स्वभी अवस्था असो जीवन मुक्तस उच्चते. जरी तो शरीर धारण केलेला आहे तरी तो मुक्तच आहे. याची पुष्टी देत होतात. आणि नंतर काय लिहिलं सगळ्यात शेवटी की तो काय बघतो की दुसऱ्याला इजा झाली की ऍक्च्युली मलाच इजा झालेली. तसा एक माझा मित्र होता, तो काय करायचा, त्याने मला स्वतः कथा सांगितली होती की त्यांच्या घरी मांस खायचे. तर तो लहानपणापासून त्याने तो असा शिकला की तो स्वतःच कोंबडी कापायचा. तो काहीतरी 7वीत वगैरे असेल की तेव्हा तो त्याची भावंड पण होती. तो काय करायचा, पण आता काहीतरी नवीन पाहिजे ना म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे त्या कोंबडीला कसं कापायचं त्या असा प्रयत्न करा, अँगलनी कसा कापायचा. एकदा काय केलं त्यांनी, त्याची कोंबडी हवेत उडून असा मारायचा प्रयत्न केला. तर तेव्हा त्या कोंबडीची अर्धवट मान कापल्या गेली आणि ती अशी ओरडायला लागली. ते बघून त्याला तोही रडायला लागला की त्यांनी आतापर्यंत काय बघितलं
एक घाव आणि दोन तुकडे, म्हणजे काही इजा बघितली नाही, पण या प्रकारात तो असा रडायला लागला की त्याचे वडील धावून आले आणि मग त्या कोंबडीला पूर्णपणे मारण्यात आलं. तरी तो थांबलाच नाही रडत. अरे म्हणजे त्याला माहितीच नव्हतं की ही एवढी इजा होते. त्याने बघितलं तडफडता येते, तेव्हापासून त्याने सगळा पहिलं मांसाहार वगैरे सगळं सोडून दिलं. तो त्याने स्वतः कथा सांगितली. कोल्हापुरात राहत होतो. तर इव्हन जस्ट इमॅजिन की असं प्रत्येक व्यक्तीला असं ती इजा जाणवली तर काय होईल, असं का तो मांसाहार थांबेल, हे की नाही. म्हणजे तर हा व्यक्ती जो काय करतोय, स्वतःच्या सुखामध्ये आपल्या दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख बघताय आणि दुसऱ्याचं दुःखात स्वतः दुःख जाणवतो, त्याला दुसऱ्याचं दुःख जाणवते. हा तो शेवट आहे. म्हणजे म्हणाल अशा वास्तविक समतेने तो पाहतो, तोच परिपूर्ण योगी आहे. तो काय बघतोय की हे सर्वजण काय हे कृष्णाची विस्मृतीमुळे काय करतात, तडफडतात. कृष्णाची स्मृती पाहिजे, त्यामुळे तो स्वतःला त्याचाच बघतो. ती त्याचा जो आहे तो अंत आहे, म्हणजे याचा तो रिझल्ट आहे. ठीक आहे. तर आता अर्जुनाचा संशय काय म्हणतो, योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम्. असंशय श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति वश्यात्मना तु यतता शक्यो अव्याप्तुम् उपायतः. तर इथे अर्जुन काय म्हणतात की तो स्वतः हात वरती वरती, हे प्रॅक्टिकल नाही आहे. मग तो सांगतो की हे मधुसूदना, हे जे तुम्ही मला सांगताय की हे काय अव्यवहार आहे आणि असह्य आहे, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. त्याला शक्यच नाही कुठल्याच प्रकारे एका ठिकाणी त्या दिव्यासारखा ठेवणे. तर बेसिकली जस्ट इमॅजिन की अर्जुन हा साधारण व्यक्ती नाही आहे. अर्जुनाचं मन किती संयमित आहे याचे उदाहरण देतो की अर्जुन जेव्हा ते दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी स्वर्गात गेला होता, तेव्हा इंद्राने काय त्याला एक टास्क दिला की 60,000 असे अंगठ्याच्या साईजचे निवात कवच राक्षस होते, ते आम्हाला त्रास देतात, त्यांना तुम्ही मारायचं. निवात कवच नावाचे राक्षस 60,000 नंबर, ते देवतांना त्रास देतात आहेत, त्यांना तुला मारायचं. तर अर्जुनाने काय करावं, त्याने एक बाण मारला आणि त्या बाणाला मनाद्वारे, पूर्वी मंत्र आणि मनाद्वारे, त्या मनाद्वारे त्याने बाणाला एका बाणाने 60,000 मारले. असा व्यक्ती आहे हा जो मनाद्वारे एका बाणाला. आणि दुसरं म्हणजे की उर्वशी सारखी काय म्हणतात त्याला, अप्सरा, ही जेव्हा प्रलोभन देते तेव्हा तो काय म्हणतो की नाही. आणि जेव्हा देवता स्वतः ती सांगते आणि इतर पण सांगतो की हे पाप नाही आहे, हा स्वर्ग लोक आहे, जर म्हणतो शक्य नाही. कारण काय की पुरू म्हणजे पांडवांचे पूर्वज, हे यांची उर्वशी ही पत्नी आहे, त्यामुळे ही मला माते समान आहे, त्यामुळे मी करू शकतो. तर हा व्यक्ती कोणता आहे, मन हे तर स्थिर करणे शक्य नाही. तर आपली काय पोझिशन, आणि ही 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता म्हणजे प्रभुपाद सांगतात की आता सध्या म्हणजे तेव्हा म्हणजे 1960s मध्ये म्हणाले की अशक्य गोष्ट आहे. तर हा व्यक्ती अर्जुन सांगताय की हे अशक्य आहे. कोणासाठी सांगताय, आपल्यासाठी. म्हणण्याचा अर्थ म्हणून आपण पहिले सांगितलं की हे जे सर्व जे डाऊट्स आहे, संशय, ते कोणासाठी आहे,
कलियुगातील व्यक्ती जे आहेत त्यांना हे सगळे संशय असतील, कोण आहे कृष्ण, काय कर्म, काय करावं लागतं, तर हे सगळे याची उत्तर भगवंतांकडनं तो काढतो आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला पुढे मदत होईल. तो काय म्हणतोय, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदृष्ण, की मी त्या वायूला पण आपण कंट्रोल करू शकतो. तो ऍक्च्युली वायूला कंट्रोल करू शकतो मंत्राद्वारे, पण तो म्हणतो मन हे करू शकत, कारण ते खूपच दुराग्राही आहे आणि विचलित करणारे बलवान आहे, त्यामुळे ते खूप अशक्य आहे. आतापर्यंत भगवंतांनी 5 चॅप्टर झाले, कुठली गोष्ट कुठलाही संशय कुठलाही डाऊट सांगितला तर अर्जुनाने सांगितलं तर कृष्ण काय म्हणतात, नाही नाही, पहिल्यांदा म्हणतात हो बरोबर आहे, काय म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चरण, की यस हे मन खरंच संयमित करणे खूप कठीण आहे, पण त्याला उपाय त्याचा काय, की योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे तू या मनालाही वश करू शकतो. ते मान्य करतात, म्हणजे ऍक्च्युली सर्व आपल्या सर्वांना हा प्रॉब्लेम हे कठीण आहे सगळे, पण बघून तर स्वतः सांगतो की हे सर्वसामान्य व्यक्तीला पॉसिबल नाही आहे. तर कशा प्रकारे करू शकतो अभ्यास, तर कुठला अभ्यास, तर आपल्याला भक्तिपूर्ण नवविधा भक्ती आहे, त्यात सर्वात पहिलं काय आहे, श्रवणम. श्रवण कीर्तन करून काय करतोय आपण, या अभ्यासाने या मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. कारण सगळ्यात जास्त कठीण काम काय आहे, श्रवण करणे. जास्तीत जास्त आपल्या तुमच्या क्लासमध्ये किती वेळाचा वर्ग असतो, 30 मिनिटं लोक बघतात, 5 मिनिटं जास्त. इव्हन आपल्या भागवत क्लासमध्ये पण जास्त झाला तर वेळ लागेल, याला काय झालं, त्याला वेळ झाला, प्रसादची वेळ झाली. श्रवण करणे खूप कठीण आहे. तर या नवविधा भक्तीने काय करतो आपण, या अभ्यासाने मनाला हे करतो. आणि दुसरं म्हणजे वैराग्य आणि अनासक्ती. या मन काय करतं की हे पाहिजे ते पाहिजे, याने तुला आनंद मिळेल, त्याने मिळेल, ही कार जुनी झाली ती नवीन, हा मोबाईल फोन, हे सतत आसक्ती. या आसक्तीद्वारे काय होतं, तो मन अजून दूषित होत आहे. पण अनासक्तीने मनाला वश करू शकतो. तर श्रीमद भागवतात एक श्लोक आहे की भक्ती परेशानुभवो विरक्तीर अन्यत्र च ईश त्रिक एक काल प्रपद्य मानस्य यथा आश्नता स्यु तुष्टी पुष्टी क्षुद अपायो तद अनुघासन. जसा एखादा भुकेला व्यक्ती आहे, त्याला समजा एक प्लेट आणून दिली तर तो काय होईल, एक एक घासाने काय, एक एक घास तो घेतोय, त्याने काय होतं, त्याला तुष्टी म्हणजे संतुष्ट होत आहे प्रत्येक घास. आणि पुष्टी, त्याने तो थकलेला आहे, त्याला ताकद मिळत आहे की नाही, संतुष्ट होतं आणि त्याला अजून बल प्रदान होत आहे. आणि क्षुद अपाय, जी तुझी भूक आहे ती एकेका घासाने ती भूक नष्ट पावते. काही काळानंतर तो म्हणतो आता भूक, आता एकही पोळी नको. त्याच प्रकारे जेव्हा एखादा भक्त भगवंतांची भक्ती चालू करतो, त्याला काय होतं, 3 गोष्टी होतात. भक्ती आपोआप वाढू लागते. भक्ती पर ईश अनुभव, म्हणजे भगवंतांची आपण काय करतो, ऍक्च्युअल सेवा करताय, तो अनुभव आपल्याला डायरेक्टली मिळतो आहे की नाही, जो रेसिप्रोकेशन म्हणतो त्याला, तो काय प्रसाद रूपी. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला खूप कठीण होते सोडणे, ते सुटतात आहे. हा अनुभव आहे. आणि वैराग्य हे ऑटोमॅटिकली. म्हणून काय करतो आपण, हे जे नवविधा भक्ती आहे ही केल्याने काय होईल, हे 3 गोष्टी आपोआपच होते. तर वैराग्य हे सेपरेटली करायची गरजच नाही. तर मन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वैराग्य ऑटोमॅटिक येईल या नवविधा भक्ती करताना. आणि हे हा जो अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की तू कंट्रोल करू शकतो. हा, आणि एक पॉइंट विसरलो मी की अर्जुन काय म्हणतोय,
हां नंतर परत तो का म्हणतो त्याचा संशय काय आहे की हा पण सोडायचा आपण 37 ते 47 म्हणजे 10 श्लोक आहेत नंतर घेऊ आपण परत बरंच आहे इथेच थांबा.